कुलाबा आणि संपूर्ण दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. रोजच्या ट्रॅफिकच्या कटकटीतून आता आपली सुटका होणार आहे. कारण मुंबई वॉटर मेट्रो या बहुचर्चित प्रकल्पाला आता मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास आता तासाभराचा नाही, तर फक्त 40 मिनिटांचा होणार आहे. कोची वॉटर मेट्रोच्या यशानंतर आता मुंबईतील समुद्रातून धावणारी ही हायटेक वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. कुलाब्यातून नवी मुंबई किंवा शहराच्या इतर भागात जाणाऱ्यांना आता रस्ते वाहतुकीच्या कोंडीत अडकण्याची अजिबात गरज नाही. जुन्या आणि आवाज करणाऱ्या डिझेल बोटींऐवजी ही वॉटर मेट्रो पूर्णपणे वातानुकूलित म्हणजे AC असणार आहे. बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड असलेली ही मेट्रो, ज्यामुळे तुमचा प्रवास एकदम शांत आणि प्रदूषण मुक्त होईल. या भव्य प्रोजेक्टची थोडक्यात माहिती घेऊया. हा संपूर्ण प्रकल्प तब्बल 340 किलोमीटरचा असून यात एकूण 36 मार्ग आणि 45 टर्मिनल्स असणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि खाजगी कंपन्या मिळून PPP मॉडेल अंतर्गत पूर्ण करणार आहे. राज्य सरकार टर्मिनल्स आणि जेटी सारख्या पायाभूत सुविधा उभारेल आणि खाजगी कंपन्या बोटी चालवतील. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 6,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, ज्यापैकी 3,156 कोटी रुपये खाजगी ऑपरेटरकडून 207 बोटींच्या ताफ्यासाठी गुंतवले जातील. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व 207 बोटी परदेशातून न आणता आपल्या महाराष्ट्रातच बनवल्या जाणार आहेत. यासाठी नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग येथील देशातील सर्वात मोठे शिपयार्ड्स उभारले जातील. प्रवाशांच्या सोयीसाठी खास लास्ट माइल कनेक्टिव्हिटी ही दिली जाणार आहे. म्हणजेच काय, तर जे मुंबई वन कार्ड तुम्ही सध्या मेट्रोसाठी वापरता, त्याच कार्डावर तुम्ही वॉटर मेट्रोनेही प्रवास करू शकाल. हे टर्मिनल्स मल्टी मॉडल हब असतील, जे बेस्ट बस आणि आपल्या लोकल ट्रेन नेटवर्कशी जोडले जातील. कोची मेट्रो रेल लिमिटेडच्या तज्ज्ञांनी मार्च 2026 मध्ये याचा आराखडा सरकारला सादर केला आहे. आता वेळापत्रक कसे आहे हे पाहूया. पहिल्या टप्प्यात म्हणजेच फेज 1 मध्ये 125 किलोमीटरचे 21 मार्ग आणि 25 टर्मिनल्स बनवले जातील. याची सुरुवात दक्षिण मुंबई ते नवी मुंबई या मार्गाने होईल आणि 2026च्या अखेरीस यातील काही मार्ग सुरू करण्याची सरकारची योजना आहे. पहिला टप्पा 2029 पर्यंत पूर्ण होईल. दुसरा टप्पा 2030 पर्यंत ठाणे आणि वसईला जोडणारा पूर्ण होईल आणि 2036 पर्यंत हा संपूर्ण 340 किलोमीटरचा प्रकल्प पूर्णपणे चालू होईल. यातून दरवर्षी तब्बल 1.8 कोटी प्रवासी प्रवास करतील. थोडक्यात सांगायचं तर मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवरचा ताण आता खूप कमी होणार आहे. हा प्रकल्प खूप मोठा आणि खर्चिक आहे, पण तो पूर्ण झाल्यावर मुंबईचा प्रवास नक्कीच सुखकर होईल. तर कुलाबावासियांनो, ही वॉटर मेट्रो तुमच्यासाठी कशी फायद्याची ठरेल? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.